अतिशय तापट स्वभावाचा आहे. मध्ये आपल्या बाहुधनमध्ये आतापर्यंत किती खरेदी झाल्या आपण दररोज आढावा त्यातली जी मुख्य खरेदी आता बैल आपण ह्याच्या अगोदर बी आपल्याकडे बैल तर ह्या बैलात असं काय बघितलं आपण हा बैल घ्या हा बैल जरा दुर्वीचा आहे, मोठा आहे थोडा आणि पहिला गेल्या वर्षी होता तो थोडा लहान होता. हा त्यामुळं आपण मोठा बैल म्हणून हा घेतला आणि जातीला काय खिलारच आहे, जातीला त्याला चांगला आहे आणि जरा गरीब आहे, अवकाळ आहे पण गरीब आहे म्हणजे मारत नाही. आणि बैलाची पारख कशा पद्धतीने केली पाहिजे बैल सांभाळण्यात बरी. हा बैलाची पारख खुर आणि चौक. आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे बैल होता तो दिला त्याचं कारण काय आणि आता हा बैल घेतला तो दिला त्यात काय साम्य होतं असं वेगळा म्हणजे तो दिला म्हणजे त्याचं कारण एवढंच होतं की आपल्याकडे शेतीची कामाला बैल कमी वापरला जातो, ट्रॅक्टरची मेहनत होती, वर्षभर सांभाळणं शक्य नव्हतं आमच्या कडून तरी व्यवसाय दुसरे असल्यामुळं, म्हणून तो दिला जरा आणि जरा थोडा आम्हाला मोठा घ्यायचा होता. तो दुर्वी चालत नव्हता. ह्याच्या अगोदर आपण किती बैल बघितली, कुठला बाजार केला? बाजार अगदी कर्नाटक पर्यंत फिरलो, पाचवडला तर काय असं बैल नाहीतच येतच नाहीत, खिल्लार आणि मोठे बैल आपल्याला जे लागतात ते. आणि भरपूर ठिकाणी फिरलो, अगदी पुण्यापर्यंत फिरलो, पण अशी काय बैल भेटलेच नाहीत. आता तुमच्या वडिलांच्या काळातला एखादा जोड किंवा बैल तुम्हाला आठवत असला तर सांगा. हो, वडिलांच्या काळातला आम्ही कानेवाडीच्या बाजारावरून बैल आणला होता. तो असा शांत गरीब होता, पण दुर्वी 5-6 वर्ष दुर्वी ओढलेली त्यानं, दुर्वीशिवाय चाललाच नव्हता तो. असा चांगला होता, खात्रीशीर म्हणजे चांगला बैल भेटला होता तो. अंतानं नुकसान होतं पण आपण तयार केला होता त्याला. बरं आता ह्याला खाया काय, आता एकतर यंदा कारखाना बऱ्यापैकी लवकर वाढेल सांभाळते, ह्याचं नियोजन कसं केलं? नियोजन आता मका केलेली आहे, 1/2 एकर मकाईचं क्षेत्र आहे आणि नंतर मग घास वगैरे आहे शेतीच्या बांधांच्याकडे, तेवढं त्याच्यावर चालवायचं. आणि आता नवीन दावणी बैल खात नाही, तर त्याचं कशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेणार आणि त्याचं संगोपन चांगल्या पद्धतीचं होईल असं का? त्याला काय विषय, जिथून आपण बैलाला तिथून फक्त जेंट्स लोक होते, त्यांना जरा त्याला बैलाला जरा माणसांची सवय, ते माणसांना आपण थोडस गोंधरायचं, त्याला संगोपन केल्यासारखं करायचं लहान बाळासारखं आणि जरा खायला घालायचा प्रयत्न करायचा. आणि बैल आता ह्याला तयारी जत्रेची, आता ह्यांच्याकडे पहिला तयार होता, अजून किती तयार करणार ह्याच्या? अजून आमचं तर इच्छा आहे की डबल तयार करायचा झाला पाहिजे. झालाच पाहिजे, तसा प्रयत्न चालू करणार आम्ही. यात्रेचं यावेळेस नियोजन काय असणार तुमचं? गेल्या वर्षी म्हणजे आपल्या खोत्याला किंवा तुमच्या खोत्याला गाडा निघाला नाही तसा, तर ह्या वेळेस काय वेगळं नियोजन असणार? वेगळं म्हणजे बैलांचं नियोजन परफेक्ट करणे, कुठला बैल कुठं चालेल हे बघणं आणि त्या पद्धतीनं बैल झुंपणं, जेणेकरून आपल्याकडं गेल्या वर्षी सारखी नामुष्की येऊ नये, हा प्रयत्न करायचा चालू आहे. बाहुधन खिलारला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे आभारी आहोत.